12वा प्रतिनिधी पाठवा, सामना चालू व्हायच्या आत, नाहीतर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. अग्राव संघ हा ये लवकर. चला संजीव पाटील काका पुरस्कृत काका ग्रुप असा हा संघ आहे वर्सेस सुपरफास्ट अग्राव यांच्यात सामना रंगणार आहे. प्रणित आहे स्ट्राइक वर, नॉन स्ट्राइक एंड वर आहे तो म्हणजे पारस. मनीष माने आलाय गोलंदाजी मार्क वर. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आपल्याला. पहिलाच चेंडू इथे चांगला चेंडू होता, लेग साइडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पायावर आदळलाय. पंचांचा इशारा येतो की लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आलाय अग्राव संघासाठी. आता मात्र पारस स्ट्राइक वर आलाय. मनीष माने पहिलं षटक फेकतो आपल्या संघासाठी. इथे मात्र सुमित आहे. खराब क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी होती. पारसला बाद करण्याची संधी गमावलंय सुमितने. एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी घेतले. मनीष चांगले 2 चेंडू फेकलेत आतापर्यंत. आता मात्र थोडीशी लाईन भरकटला आणि चेंडू स्वेर गेलाय. एक धाव मिळेल अवांतर स्वरूपात सुपरफास्ट अग्राव संघाला. 3 धावा लागल्या धाव फलकावर. पॉवर प्लेच्या षटकात मनीष माने गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. काय करतोय सुमित काही कळत नाहीये, परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी त्याचं. 2 जीवनदान मिळाली आहेत दोन्ही फलंदाजांना, प्रणित आणि पारसला. त्याचा फायदा घेऊ शकतील का? इथे मात्र चांगला फटका. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु शुभमला चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि इथे पुन्हा एकदा एक धाव मिळेल अग्राव संघाला. मल्याण संघ आपला एक 12वा प्रतिनिधी पाठवायचा इकडे.
युट्यूब वाल्यांना हवा, युट्यूब वाल्यांना. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, पुन्हा एकदा रनआउटची संधी. आता मात्र हिट केलाय आणि पंच काय निर्णय येतोय? फलंदाज पारस बाद. कमॉन डीजे. आहे आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. योगेश थळे, आपण कुठे असाल तर आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. योगेश थळे. पाच धावा धावफलकावर लागल्यात आणि शेवटचे षटक. लेफ्ट हँड फलंदाज आहे अभि. चांगला फटका, कोणीच नाहीये तिथे, परंतु भूषणने कव्हर केलंय चांगलं चेंडूला आणि इथे खराब रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. तेवढंच खराब क्षेत्ररक्षण शुभम द्वारा. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 अशी धावसंख्या लागली सुपरफास्ट आग्राव संघाची. वीस मिनिटात 4 षटक पूर्ण करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा दोन्ही संघांनी. मगाचा सामना 30 मिनिटांचा होता, 25 मिनिटातच आटोपला, परंतु आता मात्र 40 मिनिटं मिळतील आपल्याला आणि 40 मिनिटांमध्ये सामना आटपायचा आहे. त्यात 20 मिनिटं मोर्या मल्याण संघाला आणि 20 मिनिटं सुपरफास्ट आग्राव संघाला. स्वतः संघ मालक संजीव काका, ज्यांचा काका ग्रुप आहे, स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवर. फलंदाज आहे प्रणित. चांगला चेंडू इथे काकाचा, प्रणितला मात्र समजला नाहीये आणि चेंडू निर्धाव जाईल. पहिलाच चेंडू निर्धाव टाकल्यानंतर नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल काकाचा, कारण मागच्या सामन्यात सुद्धा मोर्या मल्याण संघासाठी खेळताना सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली होती. इथे मात्र चेंडू भिरकावलाय. आदेश आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल प्रणितला आणि त्याच्या संघाला. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आलंय. पंच विशाल चांगली कामगिरी करतात. सकाळपासून सुंदर असं अंपायरिंग पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. आता मात्र अभि आलाय. अभि काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी, कारण धावा कमी लागल्यात धाव फलकावर. इथे जोरकस अपील आणि फलंदाज पायचीत झालाय. झाल्यानंतर शुभम आलाय स्ट्राइक वर. सॉरी, अभि बाद झालाय. लेफ्ट हँड फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे शुभम, कारण
धावा फक्त 8च लागल्यात अग्राव संघाच्या. चांगली गोलंदाजी काका ग्रुप कडून पाहायला मिळते आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक भूषण आहे परंतु त्याला बीट करून चेंडू गेलाय वन बाउंस, सीमा रेषा बाहेर. धन्यवाद डीजे. आणि इथे एक संजीवनी चौकार आलाय, तो म्हणजेच शुभमच्या बॅट मधून फुलटॉस चेंडूचा फायदा घेतलाय शुभमने आणि इथे आपलं स्वतःचं खातं उघडलंय चौकाराने. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू वन बाउन्स, पुन्हा एकदा सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. लगातार 2 चौकार आल्यानंतर शुभमचा कॉन्फिडन्स वाढला असेल परंतु काकाने इथे चेंडू मधील गती काढून घेतली आणि शुभमला थोडंसं फसवलं आणि 1 धाव मिळालंय शुभमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 17. 2 चौकार वगळता खूप चांगली गोलंदाजी झाली होती काकाची सुद्धा परंतु फलंदाजाला पुरेसं अनुकूल वातावरण हे लेफ्ट हँड बॅट्समनला ह्या खेळपट्टीवर नक्कीच शुभमला त्याचा फायदा घ्यावा लागेल. सुमित पाटील आलाय गोलंदाजी मार्कवर 3रं षटक घेऊन. 2 षटकांमध्ये सुपरफास्ट अग्रावने 17 धावा जमा केल्यात. 3रं षटक हाती सोपवलंय काका ग्रुपच्या कर्णधाराने काकाने सुमित पाटीलच्या हातात. हा चेंडू मात्र खराब येतोय. पंच विशाल यांचा स्वेरचा इशारा येतोय. 1 अवांतर धाव मिळेल सुपरफास्ट अग्राव संघाला. धावफलक हळूहळू सरकताना पाहायला मिळते. 18 धावा लागल्या धावफलकावर. पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं. 7च धावा दिल्या होत्या मनीष मानेने. इथे मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि काकाची एकट्याचीच अपील पाहायला मिळाली परंतु अपील मध्ये तेवढा उत्साह नव्हता कोणाच्यात आणि इथे चेंडू निर्धाव जाईल. आता मात्र चांगला फटकाय, चेंडू आणणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. अग्राव संघासाठी संकटात सापडला होता अग्राव संघ परंतु शुभमने मात्र कमबॅक करून दिले. शुभमच्या बॅट मधून लगातार 13 ह्या धावसंख्येवर खेळतोय आणि 3 चौकार त्याच्या ह्या फलंदाजीमध्ये आलेत.
सुमित पाटील गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू भिरकावलाय, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर, षटकार. या षटकाराच्या मदतीने शुभम पोचलाय 19 वर आणि सुपरफास्ट आग्राव संघ पोचलाय 28 वर. चांगली फलंदाजी, मी म्हटलं होतं लेफ्ट हँड फलंदाजासाठी अनुकूल ही खेळपट्टी आहे. वाऱ्याचा ओघ सुद्धा त्याच दिशेने वाहतोय. आता मात्र इथे बीट केलंय, शुभमला वापसी केलंय. निलेश पाटील यांनी काहीतरी कान मंत्र दिलाय. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 28 धावा धाव फलकावर आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे बाब्या आणि बाब्याने झेल सोडलाय. कोणाचा तर शुभमचा. मग आजच्या सामन्यात सुद्धा बाब्याकडून झेल सुटला होता आणि ह्या सामन्यात सुद्धा झेल सुटला होता आणि मॅच सुद्धा सुटली होती. आता मात्र शुभमने चान्स दिला होता, परंतु त्या चान्सचा फायदा मात्र घेता आला नाही. कालच्या सामन्यात श्रीशा भगत पुरस्कृत साई आवास संघाचा गौरव, ज्याने 53 मारली, त्याचे सुद्धा असे 2 झेल सुटले होते. आज शुभम तोच चमत्कार करेल का? फुलटॉस चेंडू आहे, इथे मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही, परंतु फलंदाज आत्महत्या करतोय. प्रणित रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतेल. वाडेकर पुरस्कृत भैरवनाथ उसर वर्सेस श्रीशा 11 बामणगाव. एकतीस धावा धाव फलकावर लागल्यात. सुरू झाला स्ट्राइक वर. हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. नक्कीच दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज आहेत. संदीप पाडेकर, आपण कुठे असाल त्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. राजेश शिंदे आपल्याला बोलवतात. 31 धावा लागल्यात धाव फलकावर. शेवटचं आणि अंतिम आणि निर्णायक षटक असेल शुभम पाटीलचं. सूरज आहे फलंदाज. पहिला चेंडू सूरज साठी. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. क्षेत्ररक्षक अमोल पवार आहे. एकच धाव मिळेल. आता मात्र इनफॉर्म फलंदाज आहे तो म्हणजे शुभम, त्याच्या हाती स्ट्राइक आले. 32 धावा लागल्यात धाव फलकावर. चांगला चेंडू इथे ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव आले सुपर फास्ट अग्राव संघाला. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर मधलं षटक आहे. नक्कीच सूरज आणि शुभमला मोठे फटके मारावे लागतील. 33 धावा लागल्यात धाव फलकावर. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय.
एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण करतोय सूरज आणि शुभम. चांगलं रन इन बिटवीन द विकेट. इथे एक धाव शॉर्ट आहे, एकच धाव घ्या. चौतीस धावा लागल्या धाव फलकावर. अजूनही षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. इथे मात्र झेल खराब क्षेत्ररक्षण, त्याच्याबरोबर खराब रनिंग बिटवीन द विकेट. बरेच काय घडलं या चेंडूवर आणि सूरज बाद. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी. स्ट्राईकवर आहे शुभम. इथे मात्र थोडीशी लाईन खराब दिसते. पंचांनी स्वेअरचा इशारा दिलाय. अवांतर 1 धाव मिळेल सुपरफास्ट ठाकराव संघाला. आणि आता मात्र 2 चेंडूवर एक मोठा फटका येतोय का शुभमच्या बॅट मधून, कारण ही धावसंख्या पुरेशी पडणार नाहीये. आलाय. इट्स अ व्हेरी व्हेरी बिग हिट. कम ऑन डीजे. जे निर्धारित 4 षटकात 45 धावा धाव फलकावर लागल्यात सुपरफास्ट ठाकराव संघाच्या. आणि जिंकण्यासाठी संजीव काका पुरस्कृत काका ग्रुप संघाला 46 धावांचं आव्हान ठेवलंय. तत्पूर्वी मी महेश वाडेकर पुरस्कृत भैरवनाथ उसर आणि श्रीशा 11 बामणगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी बोलवेन. चांगली फलंदाजी शुभम द्वारे पाहायला मिळाली आणि आपल्याला संघाला एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय. अजून एक फलंदाज पाठवायचा आहे. काका ग्रुप सगळ्यांना हा नियम सारखा आहे.
आकाश आणि भूषण ओपनिंग फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. अग्रव संघ पॉवर प्लेचं षटक असेल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. शैलेश आलाय पहिलं षटक घेऊन. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे आकाश पाटील. नॉन स्ट्राईकवर भूषण पवार. पहिलाच चेंडू इथे मात्र बीट केलंय आकाश पाटीलला. हा एक जुना जाणता गोलंदाज आहे ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिलीत आणि खूप चांगलं नाव कमवलंय अग्रव संघासाठी असा हा शैलेश. पाहूया आकाशला कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. इथे मात्र आकाशने भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल लॉंग ऑफ. सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. चेंडूवर एक मोठा फटका आलाय आकाश पाटीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कमबॅक केलंय शैलेने. इथे भिरकावलं आमच्या पॅवेलियनच्या वर नाही आमच्या दोघांच्या मध्ये. टिपलाय आकाशने. थोडा जास्तच बोलत होता सौर्या परंतु त्याच्या लागलं थोडस असू द्या. पण तो षटकार आलाय काका ग्रुप संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल 4 धावांसाठी. तब्बल 16 धावा कुठल्यात त्या म्हणजेच आकाश पाटीलने चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक शुभम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. या 2 धावांच्या मदतीने 18 धावा लागतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संजीव पाटील पुरस्कृत काका ग्रुपच्या. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला अभि. पहिल्या षटकात 18 धावा आल्यात. 46 धावांचं 46 धावांचं आव्हान आहे.
चला अभि आलाय आणि प्रथमच स्ट्राइक वर येतोय तो म्हणजे भूषण पवार. भूषण पवार सुद्धा आक्रमक फलंदाज आहे. अभिचा कशा प्रकारे समाचार घेते पाहूया. फुलटॉस चेंडू भिरकावला, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र अभिची खेळी समाप्त. पहिला अद्रा. भूषण पवार आउट झालाय. अभि गोलंदाज आहे. अभिने मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद केलाय. आता मात्र जरासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु फायदा घेता आला नाही सुमितला. एक धाव मिळेल, त्याचं खातं उघडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 19. आता मात्र ज्याने पहिल्या षटकात 18 धावा जमा केल्या होता असा फलंदाज येतोय, तोच म्हणजे आकाश पाटील. इथे बॅटची इनसाइड एज लागते. कीपरच्या हातात चेंडू जातोय, परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. स्कोर थांबवला अभिने. चांगली गोलंदाजी करतो. एक विकेट सुद्धा प्राप्त केले. आता मात्र तिथे व्हॉलंटियर्स आहेत, परंतु इथे काय झालंय आणि काय नाही झालंय ते आपल्याला लगेचच कळेल. आहेत तिथे शेणमईवाले, उसरवाले सुद्धा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण शुभमचं, लाजवाब क्षेत्ररक्षण. नक्कीच झेल पकडलेला, परंतु जर बॅलन्स जात होता त्याने चेंडू आतमध्ये टाकला आणि इथे 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. धावफलकावर धावा लागल्यात 21. 46 धावांचं आव्हान आहे. 2 चेंडूंचा खेळणं बाकी. इथे मात्र पंच नाखुश. चेंडू जातोय स्वेर. एक अवांतर धाव मिळेल संघाला. बावीस धावा धावफलकावर लागल्यात. संजीव काका पुरस्कृत मल्याण संघ. आता मात्र बीट केलाय आकाश पाटीलला. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही षटकातील एक चेंडूचा खेळणं बाकी आहे. 22 धावा धावफलकावर लागल्यात. ह्या चेंडूवर किती धावा येतील, कारण 46 धावांची गरज असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ अजून संपलेला नाहीये, परंतु 22 धावा धावफलकावर लागल्यात. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि आकाश पाटील सुद्धा बॅक टू दी पॅव्हेलियन. अग्राव संघ, आपणास विनंती असेल, आपण टीम मीटिंग घ्यायची नाही. फलंदाज तयार आहेत तिथे. चांगला झेल पकडला तिथे आणि आकाश सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय. आकाशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे अमोल पवार आणि गोलंदाज पारस. 22 या धावसंख्येवर आकाश बाद झालाय. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावा.
12 चेंडू 24 धावा प्रति षटकात 12 धावा जमा कराव्या लागतील. संजीव पाटील पुरस्कृत मल्याण संघ हा चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद होतोय. सुमित पाटील मोठा आदरा. धुवून परतलाय. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर दुसरं षटक जे फेकलं अभिने त्याच्यात फक्त 4 धावा आल्या आणि आता तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय पारस. त्याने पहिल्याच चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद केलाय. आता मात्र आदेश आलाय स्ट्राइक वर. आदेश उर्फ पांड्या रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केलाय आणि इथे चेंडू सोडलाय कीपरने. चेंडू जाईल 4 धावांसाठी. सव्वीस धावा आतापर्यंत जमा केल्यात आणि 20 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे खराब बॅटिंग. चौकार आला होता एक रिव्हर्सिव्हने परंतु आता मात्र चेंडू निर्धाव जाईल. पारस सुद्धा तेवढा चाणक्य गोलंदाज आहे सुपरफास्ट आग्राव संघाचा. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि आदेश सुद्धा बाद होऊन परतेल. चार चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही तुम्हाला मी समीकरण सांगतोय. 8 चेंडू 20 धावा. मनीष माने आलाय बॅटिंग साठी. कॅपॅसिटी आहे धावा काढण्याची ह्या फलंदाजांमध्ये परंतु थोडीशी बारी लडखळलंय. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर लगातार विकेट्स गमावल्यात. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल मात्र अप्रतिम पकडलाय. पुन्हा एकदा बाद होतोय मनीष माने. तब्बल 5 विकेट्स गेल्यात. संजीव काका पुरस्कृत मल्याण संघाच्या काही सुरुवात करून दिली होती आकाश पाटीलने. त्याच्यानंतर मात्र कोणताही फलंदाज क्रीजवर उभा राहिला नाहीये. अजूनही सामना संपलेला नाहीये. विपुल आलाय स्ट्राइक वर. 7 चेंडू 20 धावा. एक मोठा फटका विपुलच्या बॅट मधून येईल का? आणि इथे विपुल सुद्धा कटआउट बाद झालाय. हॅट्रिक पारस साठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुपरफास्ट आग्राव संघाचा पारस नाखवा या टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय. सहा चेंडू आणि 20 धावा.
शेवटचं षटक घेऊन आला जय. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय गोलंदाजी केलंय अभि आणि पारसने. महेश वाडेकर पुरस्कृत. भैरवनाथ उसर आणि श्रीशा 11 बामणगाव. नाणेफेकीसाठी यायचा आहे. सामना संपलाय. पुन्हा एकदा अमोल पवार रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय परंतु फेल झालाय आणि इथे चेंडू निर्धाव जाईल. काय गोलंदाजी केले गोलंदाजांनी. सुंदर अशी गोलंदाजी सुपरफास्ट आग्राव संघाकडून पाहायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू आणि 20 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत. शुभम आहे तिथे आणि झेल बाद होईल. अमोल पवार सुद्धा. नारायण शिंदे आपण पॅव्हिलियन मध्ये यायचंय. राहुल मोरे चला घाई करायची आहे. 4 चेंडू 20 धावा. काय सामना रंगला होता आणि सामना पूर्णपणे पहिल्या षटकात सामना असं वाटलं होतं की संजीव काका पुरस्कृत मल्याण सहज सामना जिंकून नेईल परंतु त्याच्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी सुपरफास्ट आग्राव संघाची पूर्णपणे हावी ठरलेत मल्याण संघावर. एकही धाव अजूनपर्यंत ह्या गोलंदाजाने खर्च केलेली नाही आहे. इथे मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. शुभम आलाय स्ट्राइक वर. महेश वाडेकर पुरस्कृत भैरवनाथ उसर श्रीशा 11 बामणगाव संघाचा कर्णधार इथे हजर आहे. आपण लगेचच यायचं आहे. चांगला फटका परंतु ह्या फटक्याचा काही उपयोग नाही होणार आता कारण पूर्णपणे सामना आपल्याकडे खेचून घेतलाय सुपरफास्ट आग्राव संघाने. आता मात्र चेंडू भिरकावलाय. झेल होईल का? नाही होणार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि इथे सामना समाप्त झालाय. सुपरफास्ट आग्राव संघ सहजरित्या विजय मिळवतोय आणि इथे याच्यानंतर नाणेफेक होईल. ती म्हणजे महेश वाडेकर पुरस्कृत भैरवनाथ उसर वर्सेस श्रीशा 11 बामणगाव. लिहून ठेवतोस ना.